जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज आत्ता शिवसेनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या ध्यासासाठी एका पिढीनं सुरू केलेला हा प्रवास आज 50 वर्षाच्या टप्प्यावर येऊन पोहोचतोय. प्रवंका ठाकरेंचा जन्म झाला तो 1885 साली. त्याचवेळी काँग्रेसची स्थापना देखील झाली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नंतर युवा नेते आदित्य ठाकरे, या 4 पिढ्यांनी एकच विचार वेगवेगळ्या काळांमध्ये अधिक प्रखर करत नेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता केंद्रापर्यंत पोहोचण्या इतकी मजल मारली. त्याचबरोबर संपूर्ण भारतामध्ये जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांमध्ये आपलं वेगळेपण अधिक ठळकपणे या 50 वर्षात समोर आणलं. या 50 वर्षाची ही जी वाटचाल आहे त्यातलं आत्ताचं वर्तमान आणि उद्याच्या वाटचालीतल्या अनेक आव्हानं आणि अडचणी, त्याहीपेक्षा संधी, या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आज आमंत्रित केलेले आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना. तुमच्या दोघांचंही झी 24 तासवर मनापासून स्वागत. जय महाराष्ट्र. उद्धवजी, शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा मला असं वाटतं तुमचं वय 5-7 वर्षाचं असावं. 6. काय होती पहिली आठवण, काय होती शिवसेनेची? खरं सांगू का, माझा जन्म 1960 आणि घरात पहिल्यापासून वर्दळ, व्यंगचित्रकला हे तर मी पाहतच आलेलो आहे. आणि 19 जूनची अशी जर का तुम्ही काही खास आठवण मला विचाराल तर तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी म्हणजे तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण गेले 2-5 दिवस आठवण्याचा मी प्रयत्न करतोय. असं वेगळं काहीच असं घडलं नव्हतं. म्हणजे आज 18 जून आहे, उद्या काहीतरी घरामध्ये वेगळं होणार आहे, एखाद्या पक्षाचा जन्म, त्याचा मुहूर्त, असं काही नव्हतं. त्यावेळेला आम्ही इथेच बाजूला राहत होतो, कदम मॅन्शनमध्ये, तळमजल्याला. एक खोली, हॉल आणि स्वयंपाकघर, त्याच्यामध्ये आमचं सगळं कुटुंब, मी, माझे 2 भाऊ, साहजिकच आहे, बाळासाहेब, आजोबा, दोन्ही काका. 19 जूनला साधारण सकाळच्या वेळेला, त्यावेळेला मला आठवते सहदेव नाईक म्हणून होते शिवसेना प्रमुखांचे सहकारी. आणि आम्हाला मुलांना अशी काही कल्पना नव्हती की काहीतरी वेगळं घडते. मी जसं म्हटलं तसं रोजचं घरामध्ये येणं जाणं, गर्दी हे मी पाहत होतो. मार्मिक त्यावेळेला खूप जोरामध्ये होता, कारण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपून एक नवीन युग सुरू झालं होतं. मुंबई महाराष्ट्राने मिळवली होती, तरी देखील मराठी माणसावरचा अन्याय काय थांबत नव्हता, किंबहुना तो वाढत होता. 6 वय म्हटल्यानंतर असं काही नाही की मी परिपक्व होतो वगैरे वगैरे. खरं म्हणजे ते शाळा, आता शाळा तर मला वाटतं जन्म झाल्याबरोबर शाळेत नाव घालावं लागतं, पण तेव्हा जरा बरं होतं, एक 4-5 वर्षानंतर शाळा सुरू व्हायची. ते वय म्हणजे माझं, मी इयत्ता 1लीमध्ये होतो. आणि बाळासाहेब आणि माझे आजोबा यांचं काय बोलणं झाल्यानंतर एक नारळ आणला गेला, श्रीफळ, शिवाजी महाराज की जय बोलून त्या सहदेव नायकाने नारळ वाढवला. तेव्हाही आम्हाला कळलं नाही की पक्षाची स्थापना झालेली आहे. म्हणजे जसं 50व्या वर्षी आता आपण वर्धापन दिन वगैरे हा जो काही प्रकार आहे, तेव्हा स्थापना समारंभ एखाद्या मैदानात मोठी सभा घेतली वगैरे असं नव्हतं. म्हणजे एका कदम मॅन्शन मधल्या एका छोट्याशा बैठकीच्या खोलीमध्ये नारळ वाढवला गेला आणि शिवसेनेची स्थापना झाली. पण त्या बैठकीच्या खोलीला सुद्धा महत्व आहे. ह्याचं कारण दिनू रणदिवेंनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे, संयुक्त महाराष्ट्राची जी काही चळवळ झाली त्या चळवळीमध्ये माझे आजोबा हे एक अग्रणी होते, शिलेदार. तेव्हा त्यांच्या ज्या काही बैठका व्हायच्या त्या सुद्धा त्याच बैठकीच्या खोलीमध्ये व्हायच्या आणि त्या बैठकीच्या खोलीमध्येच शिवसेनेची. म्हणजे एक प्रकारे संयुक्त महाराष्ट्राचं हे जे कलादालन आहे, जे तुमच्या कल्पनेतून उभं राहिलं नाही, अतिशय अप्रतिम असं कलादालन आहे, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या दगदगतं विचारकुंड कुठे निर्माण झालं असेल तर ते कदम मॅन्शनमधल्या तळमजल्यावरच्या त्या 10x12च्या एका छोट्याशा खोलीमध्ये, तिथेच सगळ्यांच्या बैठका व्हायच्या आणि संयुक्त महाराष्ट्राचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आला. ही तुमची पहिली आठवण शिवसेनेच्या. त्या बैठका संयुक्त महाराष्ट्राच्या मी काय पाहिलं नाही, कारण ते माझ्या जन्माच्या आधीचा सगळा भाग आहे. आदित्य, 19 जून 50 वर्षापूर्वी कसा होता या आठवणी उद्धवजींनी सांगितल्या. शिवसेनेची पहिली आठवण तुझ्या मनात काय आहे? मला वाटतं सभा.
त्या जाहीर सभा. कारण मी जेव्हा फिरायला लागलो किंवा आजोबांना आम्ही आजा म्हणायचो, तर कुठच्याही सभेला जायचं तर सगळे आम्ही नातवंड एका गाडीतून जायचो. मग त्यांच्या गाडीत सगळे कुंभायचो आणि सभेला जायचो. मग तिथे जाऊन समोर मला अजूनही आठवतं एक फोटो आहे, आई आहे, आजी आणि मी मध्ये, आणि काहीतरी हात उचलायला सांगितलेलं साहेबांनी, मोठ्या साहेबांनी म्हणजे आजानी. तेव्हा मी सगळ्यांनी हात उचललेला आणि मी साधारण किती 5.5 वर्षाचा असेल आणि माझ्यासमोर एक छोटीशी गाडी पण आहे काहीतरी ते रमत बसायला म्हणून, पण हात उचलायचं तर आम्ही सगळे गवतावर बसलो आणि हात उचललेला. तर ती पहिली मला वाटतं आठवण आहे. अर्थात जसं बाबांनी तेव्हा लोकांची वर्दळ बघितली तेव्हापासून मी पण जेव्हा आजासोबत बसायचो तर कोण ना कोणतरी आलेलं असायचं दुपारी 11:30 ते 1:30, तर खालती बसून त्याच खुर्चीवर बसायचं आणि बघायचं की काय चाललंय नक्की वगैरे. तर असंच गंमत म्हणून बसायचं, काय कळलंय काय चाललंय काय नाही ते माहित नाही. अशा प्रकारे एक प्रकारे शिवसेनेचा टिळा कपाळी लागला गेला असं आपण म्हणतो. हो, आणि ड्रॉइंग काढताना मग तो झेंडा काढायचा. शिवसेनेवरची एक टीका कायम होते या 50 वर्षामध्ये की शिवसेनेने नकारात्मकतेचं राजकारण केलं. म्हणजे फायरला विरोध, वॉटरला विरोध, काशीरामला विरोध, दाक्षिणात्यांना विरोध, त्याच्यानंतर उत्तर भारतीयांना विरोध, गुजरात्यांना विरोध, हा सगळा विरोधाचा स्वर होता. परंतु कुठेही सकारात्मकतेचा स्वर शिवसेनेला का लावता आला नाही. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे शिवसेनेच्या स्वीकारार्हतेवर मर्यादा आल्या, किंबहुना त्याला तिरस्कार करणारा वर्गही मोठा होत गेला आणि शिवसेनेवर प्रेम करणारा वर्गही मोठा होत गेला. हे दोन्ही गोष्टी महाराष्ट्रात एकाच वेळी घडल्या. मला असं वाटतं की ही जी काही तुम्ही उदाहरणं दिली ना विरोधाची, त्याच्यामध्ये थोडी विभागणी केली पाहिजे. कारण पहिली जी 2-3 गोष्टी तुम्ही बोललात, नावं घेतली, ती पिक्चरची होती. त्याच्यानंतर जी तुम्ही नाव घेतली म्हणजे गुजराती समाज असेल, उत्तर भारतीय असेल, दक्षिण भारतीय असेल, चित्रपटाबद्दल आपण वेगळं बोलू, कारण आता ते उडता पंजाब त्याच्यावरनं हे चालूच आहे. म्हणजे थोडक्यात नकार देणारे आम्ही एकटेच नाही, नकाराचं राजकारण जर म्हणत असाल तर नकाराचं राजकारण करणारे आम्ही एकटेच नाही, हे चित्रपटाबद्दल मी बोलेन. परंतु समाजाबद्दल जर का बोलायचं झालं तर आम्ही समाज म्हणून कोणाला विरोध केलेला नाही आहे. कारण जसं तुम्ही आता हे उदाहरण दिलं गुजरात्यांना विरोध, तशीच आमच्यावर टीका ही झाली की शिवसेनेने मराठी माणसाला बाजूला ठेवून अमराठी माणसानं राज्यसभेची उमेदवारी दिली. आता ते कोण होते? ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात घेण्यासारखा आहे की भाषावार प्रांतरचना ही तुम्ही आम्ही केलेली नाही आहे. भाषावार प्रांतरचना ज्या वेळेला झाली, मला वाटतं तेव्हा माझाही तुमचाही जन्म झाला नसेल. ही भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. करेक्ट. त्या प्रांताला आपली राजधानी मिळाली, राज्य मिळालं, सरकार मिळालं. आणि साहजिकच आहे, एक त्याच्यामागची कल्पना अशी होती की जेव्हा आपण अनेकता में एकता जे बोलतो हिंदुस्थानामध्ये आपल्या, त्या ह्या अनेक आपले जे काही माळेचे मणी आहेत, मोती आहेत, त्यांनी एकत्र ते एका कंठाहार जर करायचं असेल तर ते गुंफले गेले पाहिजेत. जसं आता आपण म्हणालो गुजरात आहे, गुजराती बांधवांना समाजाला गुजरात मिळालं, उत्तर भारतीयांना उत्तर प्रदेश आहे, बाकी मध्य प्रदेश आहे, काश्मीर आहे, आसाम आहे, खाली कर्नाटक आहे, केरळ आहे. तसं महाराष्ट्राला, मराठी माणसाला महाराष्ट्र हा एक प्रांत मिळाला. परंतु राजधानीसाठी मराठी माणसाला लढावं लागलं. त्याचंच हे दालन आहे, त्या संघर्षाचं हे दालन आहे. आणि मग विषय कुठे येतो की ही राज्य स्थापन झाल्यानंतर त्या सरकारांचं कर्तव्य आहे आपापल्या नागरिकांची काळजी घेणं. कोणीही मला आता कंटाळाला, घरी सगळं सुख भरपूर आहे, आनंदच आनंद आहे, आता मी याला कंटाळलो म्हणून घर सोडतोय, अशी माणसं नसतात कोणी. तर घरी काही मिळत नाही म्हणून मला नाईलाजाने घर सोडायला लागतंय. खरं ही त्या सरकारची जबाबदारी आहे की आपल्या राज्यातल्या जनतेने किंवा नागरिकांनी घर सोडून जाऊ नये. त्याचा भार महाराष्ट्रावर पडत गेला, त्यावेळेला पडत गेला, म्हणजे आणि मुंबईवर प्रामुख्याने. बरोबर आहे. आणि आज सुद्धा आम्ही जे काय म्हणतोय ना की वर्षानुवर्षे जी इथे राहत आहेत, तुम्ही मला सांगा ना, जसं तुम्ही ही टीका झाली आमच्यावर तसं म्हणता, किती अमराठी नागरिकांनी शिवसेनेच्या भीतीपायी किंवा शिवसेनेच्या त्रासापायी घर किंवा मुंबई महाराष्ट्र सोडून ते निघून गेले. अगदी ह्या जातीपातीबद्दल म्हणाल किंवा अगदी आताची जी आमची भूमिका आहे मराठी बरोबर हिंदुत्वाची, ह्या सगळ्या जाती जमातींना आम्ही हिंदू म्हणून सामावून घेतलेलंच आहे. ह्याचं कारण असं, जसं शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळेला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राज्य मिळून सुद्धा मराठी माणसावरती अन्याय होत होता, तेव्हा त्याच्या प्रतिकारासाठी शिवसेनेची स्थापना शिवसेना प्रमुखांना करावी लागली. करेक्ट. परंतु कालांतराने जेव्हा लक्षात आलं की अरे हिंदुस्थान आपण म्हणतोय, पण या हिंदुस्थानामध्ये हिंदूच पोर काय, करेक्ट, ती परिस्थिती थोड्याफार फरकाने आज देखील आहे. म्हणजे लोक जेवढी तिरस्काराने आणि तिटकाराने हिंदुत्वाबद्दल बोलतात, हिंदूंबद्दल बोलतात, तेवढं प्रेमाने कोण बोलत नाहीये. हे लक्षात आल्यानंतर मग हिंदुत्वाचा अंगीकार आम्ही केला. किंवा त्यावेळेला हिंदू एकत्र होईल याच्यावर भारतीय जनता पक्षाचा देखील विश्वास नव्हता. त्या काळामध्ये हिंदुत्व
हाच माझा श्वास आहे असं बाळासाहेबांनी उघडपणे सांगितलं होतं. मला असं वाटतं, आपण सुद्धा राजकीय विश्लेषक आहात, अभ्यासक आहात. माझ्या आठवणीप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आपल्या हिंदुस्थानात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढलेली नाही, जिंकलेली पहिली निवडणूक ही पार्ल्याची पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकलेली. त्याच्यामध्ये बंदी आली होती. त्याच्यानंतर त्या निवडणुकीमुळे शिवसेना प्रमुखांवरती आणि मला वाटतं सुभाष देसाईंवरती त्यांच्या निवडणुकीच्या वेळेला आले. हिंदुत्वाचा प्रचार केला, करप्ट प्रॅक्टिस, हिंदुत्वाचा प्रचार ही करप्ट प्रॅक्टिस ठरवली गेली आणि यांचा मतदानाचा अधिकार, लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार हा काढून घेतला गेला. म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक नुसती लढवणारी नाही तर जिंकणारी शिवसेना ही पहिली संघटना. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्याच वेळेला गुजरात देखील स्थापन झालं. गुजराती माणसांनी किंवा गुजराती नेतृत्वाने कधीही दिल्ली आमच्या विरोधात आहे, दिल्लीचा आमच्यावर आकस आहे, आमच्या प्रगतीला दिल्ली मारक ठरते असं कधी न्यूनगंड गोंजाला नाही. त्यांनी त्यांची प्रगती केली, त्यांची उद्योजकता वाढीला लावली. परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहतो की दिल्ली सतत आमच्यावर अन्याय करते असा एक न्यूनगंड मराठी माणसाचा गोंजारत. आम्ही मराठी माणसाचं नेमकी काय अस्मिता फुलवली, त्याच्या हातात शेवटी राहिलं काय? आज इतक्या वर्षांतर त्याच्या हातात फक्त वडापाव राहिलाय का? नाही, अजिबात नाही. हा एक गोड गैरसमज आहे. म्हणजे वडापावची चटणी जरी तिखट असली तरी गैरसमज गोड आहे. मराठी माणसाच्या हातात काय फक्त वडापाव आहे का? नाही, वडापाव हे एक प्रतीक आहे. वडापावाला एक प्रतीक आहे. ज्या वेळेला मराठी माणूस बेकार होता त्यावेळेला त्याला कष्ट करून स्वतःचे पैसे तू कमवू शकतो हे दाखवणारा तो एक मार्ग होता. आणि जो एक भाग तुम्ही म्हणालात की गुजरात पुढे गेला, आनंद आहे ना. गुजराती आणि मराठी असा कधी वाद नव्हता. करेक्ट, बरोबर आहे. परंतु त्याच वेळेला महाराष्ट्राने काही प्रगती केलीच नाही असं नाही आहे. किंबहुना आज तर मी म्हणेन की आजच्या परिस्थितीत सुद्धा महाराष्ट्र हे उद्योगधंद्याच्या बाबतीत एक चांगलं राज्य आहेच. पण त्यात मराठी माणूस कुठे आहे? सांगतो ना तुम्हाला, तेच सांगतो तुम्हाला. ते मराठी टक्का टिकवण्याचं कामच शिवसेनेने केलेलं आहे. जर शिवसेना त्याच्यात नसती तर तेवढा सुद्धा टक्का राहिला नसता. आता शिवसेनेला दोन्ही बाजूने प्रश्न विचारणे लोक आहेत की बाबा तुम्ही मराठी करता, बाकीच्यांचं काय? बरं, नाही केलं तर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यात मराठी टक्का किती राहिला? हा मराठी टक्का ज्यांच्यामध्ये टिकला लोकाधिकार समिती आम्हाला कुठे दिसत नाही. एक सेकंद मी त्याच्यावरती येतो. पण पहिला एक प्रश्न किंवा मुद्दा महत्वाचा आहे, तो सुटू शकेल म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतो. की जे आपण म्हणालात की मराठी माणसाने दिल्ली सतत आमच्यावरती अन्याय करते ह्या एका भ्रमाला म्हणा किंवा काय जो तुम्ही शब्द वापरायचा असेल तो वापरा, त्याला अंजारत गोंजारत राजकारण केलं हे असत्य. ह्याचं कारण असं की ते सुद्धा मी इकडे ठेवलेलं आहे. यावतचंद्र दिवाकरो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि ह्याच्यामध्ये मुद्दामून या दालनात मी एक गोष्ट केलेली आहे. आता ते खरं खोटं मला माहीत नाही, पण परदेशामध्ये अशा काही गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्यात मला एक चंद्रावरचा दगड मिळालेला आहे. तो दगड मी इकडे ठेवलेला आहे आणि तो एवढ्यासाठी ठेवला आहे की मराठी माणूस जर का इरेला पेटला तर मुंबई तर त्यांनी मिळवलीच, पण चंद्रावरचा दगड पण आणून ठेवलेला आहे. हे सत्य आहे. कारण त्यावेळेला नेहरू म्हणा, मोरारजी देसाई म्हणा, हे त्याचं सत्य झालं नाही. म्हणजे जे आपण ज्या दालनात बसलोय त्या दालनात बसून तरी दिल्लीने आमच्यावर अन्याय केला नाही असं म्हणणं अयोग्य ठरेल. कारण दिल्ली त्यावेळेला सातत्याने अन्यायच करत होती. मुंबई मराठी माणसाला द्यायचीच नाही, महाराष्ट्राला द्यायचीच नाही, हे ठरूनच त्यांचं चाललं होतं. उद्धवजी, परंतु उद्योगधंद्यात ज्याप्रमाणे गुजरातनं प्रगती केली, महाराष्ट्रात पण केलेली आहे. पण सर्वसामान्य मराठी माणूस त्यात कुठे? उद्योगधंदे निघाले ते शेवटी असं म्हणू शकत नाही तुम्ही. ह्याच्यामध्ये असं आहे की मग तसं जर पाहिलं तर संपूर्ण देशात किती उद्योगपतींची तुम्ही संख्या काढा आणि मग त्याची जात पात वर्ग निहाय तुम्ही ती हे करा, वर्गवारी करा. किती गुजराती, किती मारवाडी, किती दक्षिण भारतीय, किती उत्तर भारतीय, किती मराठी. तर त्याच्यामध्ये मग आता पुन्हा तोच प्रश्न येतो की जर का एखादा उद्योगपती इकडे येऊन उद्योगधंदा काढत असेल आणि तिकडे जर का आमच्या मराठी माणसाच्या चुली पेटत असतील, त्याला जसं गिरणी एक विषय होता, त्यावेळेला गिरणी मालक कोण होते, पण गिरणी कामगार कोण होता? गिरणी मालक त्यावेळेच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गिरणी मालक त्याची पोळी भाजून निघून गेला. गिरणी कामगार रस्त्यावरती आला. आज सुद्धा गिरणी कामगारांचा संप चालूच आहे. त्यांना घरं अजून मिळालेली नाहीये. प्रत्येक पिढी आदित्य एक विचार घेऊन येते. त्याचं स्वतःचं संगीत असतं, पेहराव असतो, स्वतःची एक राजकीय विचारधारा असते आणि त्यातूनच त्या काळातला समाज घडत जातो. प्रबोधनकारांच्या काळात एक समस्या होती, त्याच्यावर त्यांचा विचार होता. बाळासाहेबांच्या काळात त्यांनी त्यांचा विचार मांडला. 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं एक सूत्र होतं. त्या काळात ते खूप पॉप्युलर झालं. त्या काळात त्याच्यावरच त्याची सगळी नीव बांधली गेली. नंतरच्या काळामध्ये 100% राजकारण हे अयोग्य वाटतं का 100% राजकारण हेच योग्य वाटतं? खरं म्हणजे मला वाटलेलंच की आपण हा प्रश्न मला विचाराल. कारण मी तुम्हाला आठवत असेल 2013चं जे युवा सेनेचं अधिवेशन झालेलं
त्याच्यात मी सांगितलेलं की आपण आधी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे एक नारा घेऊन पुढे चाललेलो, पण ह्यावेळी आपल्याला 100% राजकारण करायला लागेल. कारण तुम्ही दोन्ही वेळा जर बघितलं, दोन्ही वेळा शिवसेना जेव्हा सत्तेत होती 95 ते 99 आणि आत्ता जेवढं काम आत्ता मराठवाड्यात झालं असेल किंवा आधी पण जर तुम्ही बघितलं एक्सप्रेसवे असेल, मुंबईतले 55 फ्लायओव्हर्स असतील, हे सगळं जेव्हा शिवसेना सत्तेत असते तेव्हा जेवढं समाजकारण करू शकते, मला वाटतं ते खूप मोठा एक त्याला वाव आहे समाजकारण करण्याचं. आणि हे जे सरकारमधून काम करतं ते समाजकारणच आहे, सगळ्यांसाठीच करतं. मग शाळेत जे कामं करतं, आज पण आता एज्युकेशन कमिटी जी BMC शिवसेनेकडे आहे, कुठे फी वाढीचा प्रश्न असेल, कुठे कॅन्टीन बाथरूम खराब आहेत, कुठे काय, ही सगळी जी कामं आहेत ते समाजकारणच आहे. आणि म्हणून मला हे जाणवलं की तुझ्या पिढीचा एक चोख विचार आहे की सत्ता ही कशासाठी, तर 100% सत्ता कारण, फक्त त्याचा उद्देश समाजकारण. त्यामुळे 100% राजकारण हेच. कारण आपण जर बघाल तर आता मला वाटतं जे मी मोजून दाखवू शकतो तर साधारण 33,000 शेतकऱ्यांना शिवसेनेनी हातोहात मदत केलेली आहे. ते विशेषतः मराठवाड्यामध्ये त्याचा खूप मोठा आकडा आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सत्तेतून होऊ शकतात आणि सत्ता हे खूप मोठं माध्यम आहे लोकांसाठी काम करण्यासाठी. आणि म्हणूनच 100% राजकारण केलं तर सत्ता येते आणि त्याच्यातून 100% समाजकारण होऊ शकतं. तर मला वाटत नाही तिथे कुठे नव्या पिढीचा जो विचार आहे तो समाजासमोर ठेवणं किंवा त्या विचारावरच पुढच्या 50 वर्षाची शिवसेनेची वाटचाल असणार आहे हे उघड आहे. उद्धवजी, 60ला जेव्हा नेहरू 64ला गेले आणि इंदिरा गांधींची भारतीय राजकारणावर पर्यायाने काँग्रेसवर पकड बसायला साधारणतः 1969-70 साल आलं. तोपर्यंत देश एक प्रकारे निर्णायकी होता. त्याच काळामध्ये त्या काळात अनेक राजकीय पक्ष, विशेषतः प्रादेशिक राजकीय पक्ष निर्माण झाले. त्यांनी पुढच्या 5-7 वर्षात त्या राज्यामध्ये आपापली सत्ता हस्तगत केली. मग ते तमिळनाडूमध्ये द्रमुक असणार किंवा पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्ष असणार. कम्युनिस्ट पक्ष आंतरराष्ट्रीय विळा कोयता वगैरे सगळं जाऊ द्या, त्यांचं अंतरंग तिथली बंगाली शिवसेना हेच होतं. ह्याच्या पलीकडे त्यांनी पहिले 5-10 वर्ष कुठलेही विचार मांडलेला नव्हता. परंतु शिवसेनेला सत्ता मिळायला मात्र खूप प्रचंड काळ जावा लागला. हे एका बाजूला आहे. तसंच 90च्या दशकामध्ये आपल्याकडे खूप राजकीय पक्ष निर्माण झाले. त्याच्यामध्ये बिजू जनता दल आहे, त्याच्यामध्ये मायावतींचा पक्ष आहे, त्याच्यानंतर समाजवादी पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ह्या सगळ्यांना त्या राज्यामध्ये स्वतःच्या बळावर, राष्ट्रवादीला अर्थात काँग्रेसच्या सहाय्यानं, परंतु इतर सगळ्यांना स्वतःच्या बळावर सत्ता हस्तगत करता आली. शिवसेनेला आजपर्यंत हे जमलं नाही. नेमकं कोणामुळे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आधी जो आदित्यला प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये 80% समाजकारण, 20% राजकारण. आम्ही पूर्ण काळ राजकारण करत बसलो असतो तर आम्ही सुद्धा सत्ता घेऊन मोकळे झालो असतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेली 25 वर्ष आमची युती होती. ही युती करताना जाहीर झालं होतं की ही युती सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वासाठी आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याही वेळेला आम्ही काय विचार केला की बाबा समाजाला काय पाहिजे. करेक्ट. आता आदित्य जो बोलतोय तो विचार बरोबरच आहे, कारण हातामध्ये सत्ता आणि अधिकार असेल तर आपण कामं अधिक वेगाने करू शकतो. पण मुळामध्ये मानसिकता हा जो एक प्रकार असतो, त्या मानसिकतेमुळे सुद्धा कदाचित आम्ही जसं तुम्ही म्हणालात पूर्ण सत्ता घेऊ शकलो नसू. कारण त्यावेळेला सुद्धा आम्ही खरं म्हणजे 66 सालचा जन्म शिवसेनेचा म्हटल्यानंतर शिवसेना पूर्ण ताकदीने 90 पासून विधानसभा लढवायला लागली, ती सुद्धा युतीच्या राजकारणात. त्याच्या आधीच्या जर का तुम्ही निवडणुका पाहिल्या तर शिवसेनेने पूर्ण विधानसभा अशी लढली पण नव्हती. याचाच अर्थ असा की 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी काही घडी आमची बसलेली होती किंवा बसलेली आहे म्हणा अजूनही, त्याच्यामुळे आम्ही सत्तेच्या मागे तेवढ्या यांनी धावलो नाही कधी. आणखीन एक कारण आहे. हा मुद्दा जितका संयुक्तिक आणि बिनतोड वाटतो तसा दुसरा एक मुद्दा आहे. मायावती, जयललिता, ममता, बिजू पटनायक, नितीश कुमार, एवढंच काय लालू प्रसाद यादव, ते स्वतः निवडणुका लढवतात, मुख्यमंत्री होतात आणि त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर चटकन विश्वास ठेवते. आय एम रिस्पॉन्सिबल असं ते म्हणतात. शिवसेनेत हे घडलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सत्ता मिळाली नाही. सत्ता हा एक विषय झाला. यश कशात आहे? आता जसं तुम्ही म्हणालात की अनेक आणि सत्य गेल्या 50 वर्षात अनेक पक्ष उदयाला आले आणि अस्ताला गेले, पण शिवसेना मात्र चढत्या कमानाने अजूनही आहे तिथेच किंवा त्याच्याहून पुढे गेलेली आहे. सत्ताधाऱ्यांचा उदय आणि अस्त होत असतो पण विचाराचा नसतो होत. क्या बात आहे. मला असं वाटतं शिवसेना हा एक विचार आहे. आणि तुम्ही जी काय नावं घेतली, मला कोणाला कमी लेखायचं नाहीये, पण त्या सगळ्यांची नावं घ्या
आणि बाळासाहेबांचं नाव घ्या, जनतेसमोर जा, कोण कोणावरती अधिक प्रेम करते जनतेला विचारा. अगदी मान्य. परंतु जेव्हा सत्तेची कमान हाती घ्यायची वेळ येते त्यावेळेला तो माणूस जर मुख्यमंत्री पदाचा दावेदार नसेल, तो जर प्रत्यक्ष निवडणूक उतरत नसेल तर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणून आता बदललेल्या काळात कदाचित उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे कदाचित जसं घराणेशाही हा एक प्रकार असतो, त्याच्यात घराण्यात एखादा सद्गुण किंवा अवगुण किंवा दुर्गुण असू शकतो. आम्हाला सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, हा कदाचित आमचा दुर्गुण किंवा अवगुण असू शकेल. हाच प्रश्न आपण आदित्यला विचारूया. आदित्य, आधीच्या 3 पिढ्यांना सत्तेत तसा डायरेक्ट रस नव्हता. रिमोट कंट्रोल म्हणा, काही म्हणा, तो काळ आता मागे सरला. परंतु येत्या काळाची आव्हानं बघता हे जे सगळे इतर प्रादेशिक नेते आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्यापेक्षा ठाकरे कुटुंबावर मराठी माणसाचं प्रेम जास्त आहे. मग असं असताना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून ठाकरे कुटुंबातला एक माणूस, एक व्यक्ती निश्चित उभी राहिली पाहिजे. ह्या 2 बाजूच्या गोष्टी आहेत. जसं उद्धव साहेबांनी सांगितलं की एकतर तिथे बसून आपण नक्की काय करू शकतो हे खूप महत्त्वाचं आहे. जर एखादी सत्ता आली आणि चांगलं काही काम करू शकलो तर निश्चितच. अर्थात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते हाऊसमध्ये जाऊन जेवढं तुम्हाला परत काम करायची संधी, एका कॉन्स्टिट्युएन्सीवर फोकस करायचं की राज्यावर. तेव्हा जेव्हा बाळासाहेबांना काम करायचं होतं त्यांनी रिमोट कंट्रोल जरी हातात ठेवलं असेल तरी जेवढं काम झालं त्यांच्या हाती, म्हणजे मी पुन्हा सांगेन, मुंबई किंवा महाराष्ट्र एकत्र ठेवणं महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लायओव्हर असतील, जे विजन एक दिलं आणि तेव्हा जे काम झालं, मला वाटत नाही त्या 4.5 वर्षातलं काम कुठच्याही गेल्या 60 वर्षाच्या इतिहासात झालं असेल. पण हे मुख्यमंत्री जर आपल्या कुटुंबातला असेल तर अधिक सक्षमपणे नाही हे आता त्या माणसावर आहे. अर्थात माझं हे म्हणणं आहे की लोकसभेत जाऊन किंवा विधानसभेत जाऊन जेवढा आवाज तुम्हाला उठवता येतो आणि आजच्या काळात देशभरात ऐकू जातो, कदाचित बाहेर राहून तो कमी असेल, जास्ती असेल, हे मला माहित नाही, पण जर संधी मिळाली तर नक्की. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सूत्र बदलत 100% राजकारण हा आत्ताच्या पिढीला आवडणारा आणि योग्य विचार मांडला. तसाच यापुढे सत्तेची कमान देखील एक उमेदवार म्हणून आणि मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून ठाकरे कुटुंबाचा असेल, हा विचार आपण बदलू शकत नाही का? हे लोकांवर आहे. तुमचा काय विचार? हे शिवसेनेवर आणि लोकांवर आहे. हे आम्ही नाही सांगू शकत. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, अमुक एक गोष्ट करायचीच किंवा करायचीच नाही म्हणजे ह्याबद्दल म्हणतोय. असं ना माझ्या आजोबांनी बाळासाहेबांनी सांगितलं ना बाळासाहेबांनी मला सांगितलं की तू हे राजकारण एक आहे. बाळासाहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये तुला जर यायचं असेल तर ते पूर्ण जनतेवर आहे. मी काय तुला आणणार पण नाही आणि तू केवळ माझा मुलगा आहे म्हणून थांबवणार पण नाही. तुझा निर्णय तू घेतला पाहिजे. तसंच जो तुम्ही प्रश्न विचारतात तर माझ्यापुरतं ठीक आहे, मी बोलतोय की बाबा मला त्याची काही आस नाही आहे मला. आणि जर का जसं आदित्य सांगत होता की त्या व्यतिरिक्त सुद्धा कामं जर का चांगल्या पद्धतीने होत असतील, आपण सगळ्यांना न्याय देऊ शकत असू तर आनंदाची गोष्ट आहे. पण असं मी म्हणणारच नाही की आदित्यने हे करूच नाही किंवा आदित्यने हे करावंच. आणि आता तरी आमच्या कोणाच्याही मनामध्ये त्या खुर्चीबद्दल असं काही मोह नाहीये. त्या खुर्चीबद्दलचा मोह नसला तरी त्या खुर्चीवर जर ठाकरे कुटुंबाची एक व्यक्ती असेल तर अधिक गतीनं काम होऊ शकतं. एखाद्या उद्योग घराण्यामध्ये पुढच्या वारसाला एक घरातनं ट्रेनिंग दिलं जातं. लोकांशी बोलावं कसं, उद्योग कसा हाताळावा, त्यानंतर त्या व्यवसायाची कमान कशी हाताळावी, हे घरातनंच प्रशिक्षण दिलं जातं. आपल्या कुटुंबामध्ये 3 पिढ्यांचा राजकारणाचा, समाजकारणाचा वारसा आहे. त्याच्या मागे एक विचार आहे आणि तो विचार अजूनपर्यंत टिकलेला आहे. अशी फार कमी राजकीय घराणी आहेत की जिकडे 4थ्या पिढीपर्यंत एक विचार घेऊन एक कुटुंब चालतंय. त्याच्यात अनेक वादळ येतात, वर खाली होतं, परंतु तो विचार सुटत नाही. इज देअर अ स्पेशल ग्रूमिंग? काही वेगळ्या पद्धतीनं आदित्यला एक प्रामाणिकपणाने जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. उद्योगधंद्यांच्या बाबतीत मला कल्पना नाही की असं ग्रूमिंग किंवा असं शिकवणं चालत असेल नसेल, पण राजकारण ही शिकवण्याची गोष्ट नाही, ही शिकण्याची गोष्ट आहे. वा, ही शिकवून येणार नाही. म्हणजे 1+1=2 होत नाही. जसं युतीचं राजकारण 1+1=2 नाही होत. 1+1 कदाचित 100 होईल, 1+1 मायनस सुद्धा होईल. त्याच्यामुळे हे अनुभवातनं शिकण्याची ही एक कला आहे म्हणा, किंबहुना एक वेगळं तंत्र आहे. त्याच्यामुळे येत जात असताना विचार नक्की, कारण शेवटी त्या विचाराचा पगडा म्हणा, कोणत्या तरी विचाराला कोणाला तरी आपल्याला एक आदर्श आपण मानल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि माझ्यासाठी आदर्श माझे आई वडील, माझे आजोबा हे घरातच असताना मी बाहेर आदर्श शोधायला जाऊ कसं? अरे तर घरातच आदर्श, वडिलांकडून नेमकं राजकारणासाठी काय बाळकडून मिळालं? साफ आदर्श ठेवा, घोटाळेवाले आदर्श नको.
नाही, पण खरं सांगायचं असं बाबांनी सांगितलं की कधी घरात असं कधी बसलो नाही आम्ही की अरे तू भाषण करताना असं बोललं पाहिजे किंवा असं उभं राहिलं पाहिजे, हेच कपडे घातले पाहिजेत. कधी आजोबांनी किंवा बाबांनी असं सांगितलं नाही की तू राजकारणातच आलं पाहिजे. खरं तर मी प्रचार मला वाटतं 18 की 19 वर्षाचं असताना करायला लागलो. 20 वर्षाचं असताना युवा सेना स्थापन केली. तेव्हा आम्ही एक हाती लढलो आणि 10 पैकी 8 सीट्स सेनेटमध्येही जिंकलेलो. कुठेही असं झालं नाही की थोडं कुठे नवीन काही आणत असू मी किंवा नवीन आयडिया असेल तर आजोबांनी कुठे अडवलं नाही किंवा बाबांनी कुठे अडवलं नाही. उलटं कधी कधी असं व्हायचं की अरे चर्चा करायची आणि ते मुद्दामून जरा बघायचे की मी काय करतोय. कारण जसं बाबांनी सांगितलं की शिकू नाही शकत तुम्ही जर 50,000 लोकांच्या समोर माईक तुमच्या हातात दिला तर जे शिकवलेलं तुम्हाला आठवण कसं राहणार की अरे हे बोलायचंय, हे असायला पाहिजे. रक्तात असावं लागतं, ते रक्तात किंवा तुम्हाला तिथे स्वतःहून आलं पाहिजे. स्वतःहून मला आवडतं की मी जे काही करतोय, आता कुठे प्लेग्राऊंड करतोय, कुठे बस नवीन सुरू करतोय, बस सेवा नवीन असेल, आता मध्ये आम्ही इलेक्ट्रिक बसेसचं काम करतोय, कुठे प्लेग्राऊंड करतोय, कुठे पेट पार्क करतोय, मराठवाड्यात जाऊन काम करतोय. ही आवड निर्माण झाली पाहिजे आणि मग रात्री 3-4 वाजेपर्यंत जो आमची एक युवासेनेची टीम आहे ती काम करत असते. सकाळी परत कुठेही असं असतं ना की तुम्ही जसं सांगितलं उद्योगधंद्यात किंवा मी खूप मित्र बघतो माझे रोज कामाला जातात, सोमवार बघितलं की अरे उद्या मंडे आहे आता काय करायचं. तो सोमवार आवडला पाहिजे तुम्हाला. क्या बात आहे. ते खूप महत्वाचं. तुमच्या दोघांमध्ये एक फरक काय माहिती आहे, सोशल मीडियावर तू भयंकर ऍक्टिव्ह आहेस आणि खूप चांगले चांगले ट्विट्स दिसतात. उद्धव ठाकरेंकडनं आम्हाला तसं काही तुम्ही इंस्टाग्रामवर असायला पाहिजे. मी नेहमी मला सोशल तेवढंच करतो. सोशल मीडियाचा इम्पॅक्ट काय आहे ते आपण आम आदमी पक्षाकडे पाहिल्यानंतर किंवा आत्ता नरेंद्र मोदींच्या विजयात देखील आपल्याला दिसतं त्याचं प्रतिबिंब. यापुढे शिवसेनेच्या वाटचालीमध्ये या सोशल मीडियाचा काय वापर व्हावा असं वाटतं? बघा, सोशल मीडिया हे दोन्ही बाजूची तलवार आहे. तलवार आहे. एकतर तुम्ही काही चुकीचं बोललं तर त्याच्यावरून तुमच्यावर खूप टीकाही होऊ शकते. तुम्ही काय लोकांशी वाद करताय हे आहे. पण मी जेवढं सोशल मीडिया वापरतो एक तर खूप महत्वाचं आहे, कधी कधी प्रेसमधून काही चुकीच्या गोष्टी छापल्या जातात किंवा टीव्हीवर येतात तर त्याला की नाही बाबा हे असं नाही, हे असं घडलं किंवा हे अशी ही आमची भूमिका अशी आहे, ते खूप महत्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षा मी फीडबॅक म्हणून सोशल मीडियाला जास्ती बघतो. खूप वेळा असं होतं ना की मला लोक ट्विट करतात की अरे ह्या उड्डाणपुलावर खड्डा पडलेला आहे, इथे झाडं कापली जात आहेत, इथे हे प्लेग्राऊंडवर एन्क्रोचमेंट येते. मग तेही त्यांना रिप्लाय द्यायचं की नाही हे एक वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही कामातून त्यांना रिप्लाय देऊ शकता. लगेच मग म्युन्सिपल कमिशनरना फोन कर किंवा मग महापौरांना कर. तुम्हाला आठवत असेल एका इंटरव्ह्यूमध्ये बाळासाहेबांनी सांगितलं की रोज ते पेपर वाचायचे सकाळी आणि पेपरपेक्षा जे लोकांची पत्र होती त्या पेपरमध्ये ते वाचायचे. नंतर ते फोन मला करायचे. वाटतं सोशल मीडियाचं पेपर आणि पत्रांच्या ऐवजी सोशल मीडियावर आलंय. तुम्ही 140 ओळीच्या ऐवजी 140 शब्दांमध्ये तुम्ही वापरलं जातं किंवा कॅरेक्टर्समध्ये वापरलं जातं. इंटरेस्टिंग. ते खूप महत्वाचं. आणि तुम्ही जी काही कामं करताय ती लोकांपर्यंत नेणं खूप गरजेचं आहे. कारण अर्थात पेपरची पण अडचणी असते. इव्हन सामनामध्ये पण जे आम्ही बघतो सगळीच कामं जी आम्ही शिवसेना म्हणून करतो ती सामनात रोज छापली जाऊ शकत नाही किंवा पहिल्या पानावर येऊ नाही शकत, फोटो नाही येऊ शकत. मग ते सोशल मीडियावर कारण जी काही चौकट असते त्याच्यात बसवणं खूप गरजेचं असतं, तुमच्या बुलेटिनमध्ये बसवणं गरजेचं असतं. ते वेळेचं बंधन सोशल मीडियावर नाही. शिवसेनेच्या या पुढच्या प्रवासामध्ये फेसबुक असेल, सोशल असेल, इंस्टाग्राम असेल, या सगळ्या सोशल मीडिया मधल्या माध्यमांचा अधिकाधिक प्रभावी वापर दिसणार आहे आम्हाला नक्कीच. आणि फीडबॅक म्हणून जास्ती. कारण कसं असतं की तुमचे फॉलोअर किती आहेत, ते खरे आहेत की खोटे आहेत हे कोणालाच कधी कळणार नाही. मग कोणाचे मिलियन्स असतात, कोणाचे हजारो असतात, कोणाचे 100 असतील. पण त्याच्यातून नक्की आपण त्याचा उपयोग म्हणून काय करतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही कोणाला नुसतं बर्थडेसाठी असेल, हॅपी दिवाळी, हॅपी हे ते नाही, पण काम म्हणून तुम्ही किती दाखवतो लोकांना आणि त्यांच्याकडून फीडबॅक काय घेताय ते खूप महत्वाचं आहे मला वाटतं. उद्धव ठाकरे एक या देशातले अत्यंत महत्त्वाचे राजकीय नेते म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या अनेक राजकारण्यांशी आपले अत्यंत जवळचे संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी आपले अत्यंत चांगले संबंध होते, किंवा निवडणुकीपूर्वी खूप चांगले संबंध होते लोकसभेच्या. परंतु त्याच्यानंतर त्या संबंधांमध्ये कुठे कटुता निर्माण झाली? कटुता नाही निर्माण झाली. ज्या वेळेला चांगले संबंध होते तेव्हा ते पंतप्रधान नव्हते. पंतप्रधान झाल्यानंतर कटू नाही झालेले. पण मी असं म्हणेन, उगाच काहीतरी टीका करायची म्हणून मी करणार नाही. साहजिकच आहे, पंतप्रधान झाल्यानंतर पूर्ण देशाचा भार आहे हा ते सांभाळतात. आणि त्यांच्याही काही ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्या मी लोकांसमोर मांडतो, कारण त्या माझ्या स्वार्थासाठी नसतात. तर मला असं नेहमी असं वाटतं की बाबा एवढ्या वर्षांनंतर काँग्रेसचे तर सरकार आले, हे आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारकडनं, आपल्या पंतप्रधानांकडनं किमान या गोष्टी तरी होता कामा नयेत. त्याच्यामध्ये मी उगाच करायची म्हणून टीका नाही करत.
आणि मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या काही गोष्टी मी मांडत आलेलो आहे आणि यापुढेही मांडेन, त्याच्यात वैयक्तिक स्वार्थाचं माझं काहीच नाही आहे. म्हणजे अगदी आल्या आल्या तुम्हाला लक्षात असेल की रेल्वे दरवाढ झाली होती, तेव्हा सुद्धा पहिल्यांदा मीच बोललो होतो. भूसंपादन कायद्याबद्दल सुरुवातीला मीच बोललो. आणि ह्याच्यामध्ये माझं स्वार्थ काय, पण माझं एवढंच म्हणणं आहे की जो अनुभव किंवा ज्या कारणासाठी जनतेने सरकार बदललं आणि आपल्याला मतदान केलं, तोच अनुभव पुन्हा जनतेला येऊ नये. पंतप्रधान बनण्यापूर्वीचे नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान बनल्यानंतरचे नरेंद्र मोदी हे दोन वेगळे वाटतात का? मला वाटतं आपण त्याच्यावरती नंतर कधीतरी बोलूया. आता मी एवढंच बोलेन की साहजिकच आहे, पंतप्रधान झाल्यानंतर संपूर्ण कारभाराचा एक भार असतो आणि सगळ्यांशी तसेच संपर्क ठेवणं किंवा संबंध ठेवणं हे मनात किती असलं तरी अवघड असू शकतं. एनडीएमध्ये आपण यापूर्वी देखील होतात आणि आत्ताच्या सरकारमध्ये देखील आहात. पूर्वीच्या सरकारमध्ये तुम्हाला मिळणारी वागणूक आणि आत्ताच्या सरकारमध्ये एनडीएतला एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून की ज्यांनी एनडीएची कधीही साथ सोडली नाही किंवा हिंदुत्वाचा धागा घट्ट पकडत युती कायम ठेवली, तुम्हाला काही याच्या ट्रीटमेंटमध्ये फरक वाटतो? मला असं वाटतं एक गोष्ट नक्की बोलायला पाहिजे की पहिली जी आमची युती झाली होती ती जसं मी आधीच सांगितलं होतं ती हिंदुत्वासाठी झाली होती. साधारणतः 87-88चा काळ, 87 साली तर आम्ही पार्ला पोटनिवडणूक जिंकलो होतो. त्याच्यानंतर युती झाली आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण देशात 2 खासदार होते. मग रथयात्रा निघाली, बाबरीचं ते सगळं घडलं, मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दंगली घडल्या, करत 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 हा सगळा टप्पा पार पाडताना असं काही नाही की आम्ही सत्तेमध्ये होतो. आमच्या हातामध्ये सत्ता आली ती 95च्या नंतर. बरोबर. आणि तेव्हा लढ्याच्या निमित्ताने म्हणा, संघर्षाच्या निमित्ताने म्हणा, आमची पहिली जी पिढी होती म्हणजे अटलजी, अडवाणीजी, प्रमोदजी होते, तेव्हा गोपीनाथ मुंडेंचा उदय होत होता. हे सगळेजण शिवसेना प्रमुखांशी संपर्क ठेवून होते, एकमेकाशी बोलून की बाबा पुढे कसं जायचंय, काय करायला पाहिजे, कसं, हे संबंध खूप घट्ट होते. वैयक्तिक पातळीवरती पण घट्ट होते. ह्याचं कारण संघर्षाचा काळ होता. तो संघर्षाचा काळ होता, हिंदुत्वासाठी होता, सगळ्यासाठी होता, देशासाठी होता. तो झाल्यानंतर आताची जी सत्ता आलेली आहे ही सत्ता मला असं वाटतं त्या वेळेसारखा संघर्ष न करता तशी सत्ता आलेली आहे. करेक्ट. कारण बऱ्याचशा गोष्टी काँग्रेसने सोप्या करून ठेवल्या होत्या. देशाला एक विश्वसनीय चेहरा पाहिजे होता, देशाला पर्याय पाहिजे होता. देश काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेली होती, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज होती. आणि मग तुम्ही जो मगाशी म्हणालात की तिथे मी आहे स्वतः असं म्हणणार कोणतरी पाहिजे होतं, तसं ते मोदींनी केलं आणि सत्तांतर घडलं. महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला युतीतले 2 पक्ष इतके वर्ष एकत्र असले, वेगवेगळे लढले. कुठला निर्णय अधिक क्लेशकारक होता, युती तोडण्याचा का निवडून आल्यानंतर युतीत बसण्याचा? साहजिकच युती तुटण्याचा. कारण तोडण्याचा माझ्यासाठी तोडण्याचा शब्दच बरोबर नाही, कारण मी नाही युती तोडली. ते खडसेंनी सुद्धा त्यावेळेला मध्ये जाहीर केलं होतं. युती तुटली हा एक क्लेशकारक हे होता. कारण ज्या वेळेला राजकारणाची म्हणजे सुरुवात झाली आमच्या, मी साधारणतः 88 त्याच्या आधी मी शिवसेनेची प्रेस कॅम्पेन वगैरे तर सगळी करतच होतो. पण 90पासून जेव्हा मी राजकारणात सुरुवात केली त्यावेळेपासून युतीचंच राजकारण मी पाहत आलो. प्रमोद महाजन, गोपीनाथजी मुंडे, मग नितीनजी असतील, अडवाणीजी कधी घरी यायचे, अटलजींबरोबर शिवसेना प्रमुखांचा एक संपर्क होता. हे एक असं नातं, ऋणानुबंध असे तयार झाले होते. म्हणजे प्रमोदजी आणि माझं नातं तर अक्षरशः एखाद्या भावासारखं होतं. आमच्यात रुसवे फुगवे पण व्हायचे. बराच काळ आम्ही एकमेकाशी बोलत नसू, पण त्याच्यानंतर एकदा भेटलो का ते सगळं बाजूला पडून आम्ही गळ्यात गळे घालून आमच्या गप्पा गोष्टींना सुरुवात व्हायची. असं एक ते वेगळं नातं होतं, वेगळं ते एक युग होतं, वेगळे ते दिवस होते. ते सगळं तुटण्याचा क्लेश हा खूप मोठा होता. म्हणजे ते एवढं सगळं अरे आपले म्हणणारी लोक हा एक मोठा होता. त्याच्यानंतर मी म्हणेन की सरकारमध्ये जे काही सहभागी आम्ही पुन्हा झालो ते एवढ्यासाठी झालो की ज्या कारणासाठी आम्ही लढत होतो त्याच्यात सत्ताबदल हे एक मोठं कारण होतं. काँग्रेसला सत्तेवरनं दूर करणं. काँग्रेसमध्ये त्याच्यात राष्ट्रवादी पण आली, पुन्हा तो वेगळा हा शब्द मी काय वापरत नाही. पण तेवढ्यासाठी आम्ही जंग पछाडलेलं होतं त्यांना आणि दिवस रात्र एक केली होती.
ठीक आहे, त्यावेळेला एक आमचं भांडण झालं, पण मला असं वाटलं की, आणि त्यांच्याकडनं पण तसे मग थोडंसं एक हे झालं जुळवाजुळवीचं. मला असं वाटलं की एवढ्यावरनं महाराष्ट्राने घडवलेलं सत्तांतर हे वाया जाऊ नये. आपल्या पदरात मी सुरुवातीलाच म्हटलं की 80% समाजकारण म्हटल्यानंतर शिवसेनेला पदरात काय पडलं सत्तेत, तो विचार माझ्यासाठी गौण होता आणि आहे. पण एवढ्या मोठ्या कष्टाने आणि वर्षानंतर घडलेलं सत्तांतर हे वाया जाऊ नये, पुन्हा त्याला कुठेतरी फाटे फुटू नयेत म्हणून आम्ही पुन्हा सत्तेमध्ये येण्याचा निर्णय घेतला. परंतु काँग्रेस आणि NCPच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेनं तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढूनही भाजप आणि सेनेच्या हातात सत्ता दिली, परंतु या सरकारला टीका करायची एकही संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीत. या सरकारला अगदी नालायक म्हणण्या इतपत. नाही, एक मिनिट. त्यावेळेचं माझं जे काय भाषण असेल ना ते सुद्धा आपण बघू शकता. मी काय म्हटलं की पहिल्या सरकार सारखाच जर का आपल्या सरकारचा अनुभव आला तर आपल्या सरकारला सुद्धा लोक नालायक म्हणतील. काय चुकतं हो नेमकं? असं मी अजून कुठेच काय म्हटलेलं नाही. काय चुकतं काय नेमकं? नाही, मी एवढंच म्हटलं. आता जसं आज पेपरमध्ये बातमी आहे, काल 3 शेतकऱ्यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सामनात त्याची हेडलाईन आहे. सामना तर इतरही पेपरमध्ये आहे, आपण दाखवले की नाही मला कल्पना नाही, पण ते काय सामनाने मनातलं काही छापलेलं नाहीये. हे का घडलं, ह्याला कोण जबाबदार आहे? का मुख्यमंत्री सगळ्याला जबाबदार असतात का? नाही. पण बाबा हेच जे मी म्हणतो ना की त्यांच्यासारखेच अनुभव आपल्याला जर का येणार असतील तर मग त्याच्यात आणि आपल्यात फरक नाही. ते अनुभव येऊ नयेत म्हणून काही वेळेला काय होतं बघा, जिंकल्यानंतर सगळेच गोड गोड बोलणारे आजूबाजूला असतात. बरोबर. आणि ते कदाचित तुमचे हितचिंतक नसतात, स्तुतीपाठक असतील. करेक्ट. पण सगळ्याच उदो उदो करायला लागल्यानंतर आपल्या डोक्यात जर का हवा शिरली तर घात आपला होणार असतो, उदो उदो करणाऱ्यांचा नसतो. अशा वेळेला कडू बोलणारा वाईट वाटत असेल की अरे हा आपल्याला वाईट बोलतोय, पण तो कडू बोलणारच आपल्याला खरं चांगलं सांगत असतो. आणि मला असं वाटतं ह्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झाल्यानंतर जर मी म्हटलंय माझं सरकार आहे तर ह्या माझ्या सरकारकडनं पहिल्या सरकारसारखा अनुभव जनतेला येऊ नये याच्यासाठी काही वेळेला खासगीमध्ये, काही वेळेला 4 चौघात मी माझं सांगण्याचं काम करत असतो. अशी कोणती अपरिहार्यता आहे की जी आपल्याला या सत्तेत सहभागी ठेवते? आता अनेकदा टीका इतकी जहरी असते की असं वाटून जातं मग एवढं पटत नाहीये, एवढं अमान्य आहे, तर मग आपण सरकारमध्ये राहता कशा करता? प्रश्न असा आहे की मी जे तुम्हाला आधी सांगितलं की बऱ्याच काळानंतर राज्याच्या जनतेने सत्तांतर केलेलं आहे. आणि हे सत्तांतर झाल्यानंतर हातात आलेली सत्ता सोडायला एक क्षण पण लागणार नाही. पण सत्ता हातात असताना जर का चांगली कामं करून घेतली जाऊ शकत असतील तर ती का करायची नाही? आणि म्हणून मी म्हणतो की नुसती आम्ही टीका नाही करत बसलो. आता 1-2 दिवसामध्ये मी मराठवाड्यात जातोय, त्याच्यात पुन्हा ते सुरू झालं, शिवजल क्रांती का जलयुक्त शिवार. मला त्या पाऊस नाही पडला तर दोघांची कामं फुकट आहेत. पण मी मुद्दामून एवढ्यासाठी जातोय की आमच्या शिवसैनिकांनी जी आपल्या परीने आपल्या ताकदीने कामं केलेली आहेत त्यांचं कौतुक नाही का करायचं? त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायची नाही का? म्हणजे राजकारणी म्हटल्या नुसतं थापा मारत फिरण्यापेक्षा कार्यकर्त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारा ना. त्याच्यामध्ये श्रेयवाद कुठे आला? बरं, मी असं कुठे म्हटलेलं नाही की सरकारने कामच केलेलं नाही. मी फक्त माझ्या शिवसैनिकांनी जी कामं केली त्याचं कौतुक करतोय आणि करणार आहे. शिवसैनिकांनी कामं केली तशीच अनेकांना सत्ताबराची लालसा देखील असू शकते. या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सध्या जोरदारपणे रंगतेय. शिवसेनेच्या काय अपेक्षा आहेत नेमक्या? नाही, अजूनही माझ्याकडे तरी काही चर्चा झालेली नाहीये. त्याच्यामुळे चर्चा जर झाली नसेल तर अपेक्षा मनात ठेवून कशाला कुठलं पद शिवसेनेला मिळावं? कारण आत्ताच्या सत्ता वाटपावर तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात असं काही दिसत नाहीये. जर मी म्हटलं मुख्यमंत्री पद पाहिजे तर तशी आपण मागणी नक्कीच करू शकता. तर या गोष्टीला जोपर्यंत आकार येत नाही ना तोपर्यंत या चर्चेला आपल्या काही अर्थ नाहीये. आणि प्रामाणिकपणाने सांगतो की अशी चर्चा अजून माझ्याकडे झालेली नाहीये. त्याच्यामुळे माझ्या मनात मी कोणत्याही अपेक्षा ठेवलेल्या नाहीयेत. देवेंद्र फडणवीस यांचा 18 महिन्याचा कारभार आपल्याला कसा वाटतो? एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं काम आणि व्यक्तिगत देवेंद्र फडणवीस आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांच्याबद्दल मी कोणताही आक्षेप तसा घेतलेला नाही, कारण तसा तो माणूस चांगला आहेच. आपल्या परीने खूप मेहनत करतायत, खूप चांगलं काम करतायत. त्यांनाही ज्या वेळेला माझी भेट होते तेव्हाही मी सांगत असतो देवेंद्रजी हे बघा, हे मला पटलेलं नाही, हे असं आहे. आणि काय मला खरंच एक समाधान वाटतं की तो माणूस ऐकून घेतो.
ज्या गोष्टी मी त्यांना सांगतो त्या गोष्टी त्यांना मी सांगतो की बाबा हे बघा, हे आपल्याला भारी पडू शकतं, ह्या गोष्टी अशा होऊ द्या, आणि ते ऐकतात. त्याच्यामुळे माझं आणि मुख्यमंत्र्यांचं वैयक्तिक भांडणच नाही आहे. फक्त सरकार म्हणून जे काही निर्णय, मग ते धोरणाच्या बाबतीत असतील, जसं आता एक उदाहरण म्हणून सांगतो, नीट काय सगळ्यांनी मिळून संपूर्ण देशामध्ये जो म्हणजे काय, ह्याला कोणतरी मायबाप आहे की नाही या धोरणाला, धोरण ठरवणाऱ्याला? जसं तो जीएसटीचा एक मुद्दा आहे, आज तामिळनाडूने विरोध केलेला आहे, आम्ही सुद्धा आमचं मत मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. जसं भूसंपादनाचा कायदा होता, भूसंपादनाच्या बाबतीत सुद्धा आमची मतं आम्ही मांडली, सुरुवात मी केली, पण त्याच्यानंतर त्याच मुद्द्यावरती सगळ्यांचं एकमत झालं. आत्ता आपण नीटचा मुद्दा काढलाय म्हणून हा प्रश्न पटकन मला सुचला की या नीटच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधानांची चर्चा केली. या गोष्टीचा कधी आपल्याला डिस्टर्ब व्हायला होतं अशा गोष्टी? अजिबात नाही. कशासाठी? असं कुठे वाटतं की नाही, काय जे कराल ते नीट करा, एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही म्हणणं नाही. कारभार नीट न असण्याची आणखीन एक लक्षण म्हणजे 20 महिन्यात या सरकारमधल्या, शेवटी तुमचं सरकार आहे, या सरकारमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून घरी जावं लागतं. काय सांगा? दुर्दैवी घटना आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा असं दाखवण्यात आलं की शिवसेनेने निशाणा साधला, शिवसेनेने अमुक केलं. शिवसेनेने काय केलं? याचं कारण तुमच्या शिवसैनिकांनी तिकडे फटाके फोडले. हे बघा, हे ते त्यांची जी स्थानिक जे काही त्यांनी एकमेकाशी कसे संबंध निर्माण केले असतील, त्याच्यावरती ते स्थानिक राजकारण असू शकतं. स्थानिक राजकारण असू शकतं की बाबा राजकारणात राहायचं तर तुम्ही आपल्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी कसं वागताय, ह्याच्यामध्ये तुम्ही, तो वेगळा विषय आहे, ते त्याच्यात तुम्ही जाऊन बघू शकता. पण शिवसेनेने त्याच्यात निशाणा काय साधला? असं एक मानलं जातं शिवसैनिकांकडून किंवा इतरत्र की खडसे यांनी युती तुटल्याची एक प्रकारे घोषणा केली, त्यामुळे त्याचे आर्किटेक्ट खडसे होते, असं एक मानण्याचा आपल्याकडे प्रवाद आहे. म्हणून शिवसैनिकांना जास्त आनंद झाला. पण शिवसेनेने आनंद व्यक्त केला म्हणजे काय केलं? काय फटाके फोडले? ते स्थानिक राजकारण आहे. स्थानिक पातळीवरती खडसे आणि तिथल्या शिवसैनिकांचं जे काही नातं असेल त्याच्यावरती ते फटाक्याचा आवाज अवलंबून आहे, त्याचं डेसिबल अवलंबून आहे. इतरत्र कुठे फटाके फुटलेत आणि शिवसेनेने काय निशाणा साधला? आणि नाही, एवढ्यासाठी की ह्या ज्या काही रोजच्या घडणाऱ्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये शिवसेनेचा संबंध असेल नसेल, शिवसेना कधी मागून वार करत नाही. जर आम्हाला खडसेंवरती निशाणा साधायचा असतं तर त्यांच्यावरती थेट आम्ही बोललो असतो. आदित्य, यू आर व्हेरी ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया. सोशल मीडियावर किंवा विशेषतः युवा वर्गामध्ये फिरताना या सरकारबद्दल, नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्या जिथे आपण सत्तेत सहभागी आहात, युवा तरुण पिढी काय बोलते? बघा, याच्यात जसं उद्धव साहेबांनी सांगितलं की दोन वेगळे पक्ष असताना जे काही आम्हाला जाणवतं, आणि मी मगाशीच सांगितलं की आम्ही फीडबॅक घेत असतो आणि त्याच्यावर माझं सोशल मीडियाचं जे काही व्ह्यूज असतील किंवा ट्विट्स असतील, फेसबुकवर असेल, ते आम्ही लिहित असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही फीडबॅक आम्हाला मिळतोय आणि जे काही सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे किंवा आपल्या सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे, हे म्हणणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून वेळोवेळी जे तुम्ही सांगितलं की भांडण असतं किंवा टीका असते, मला वाटतं त्याच्यापेक्षा आम्ही जो फीडबॅक लोकांकडून देतोय ते असतं. मग त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो, आमचा एक पर्स्पेक्टिव्ह असू शकतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही राजकीय पक्ष असल्यामुळे गुप्त चर्चा किती होऊ शकते आणि लोकांची मतं मांडताना जाहीरपणे आमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे, त्यांचा काय पर्स्पेक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. आणि मग ते लोकांमध्ये गेलं पाहिजे की शिवसेनेचं हे मत आहे, भाजपचं हे मत आहे. ते मला वाटतं भांडणापेक्षा असं बघितलं पाहिजे की ठीक आहे, दोघांचा जो फीडबॅक आहे त्याच्यावर चर्चा होते जाहीरपणे. त्याला भांडण न म्हणता चर्चा आहे ती. भांडण हा शब्द कशा करता येतो माहिती का उद्धवजी? की जेव्हा शिवसेनेच्या महानगरपालिकेच्या कंत्राटावर भारतीय जनता पक्षाकडून वारंवार तोंडसूक घेतलं जातं, पत्रकार परिषदा घेतल्या जातात, माहिती पुरवली जाते, तेव्हा हा प्रश्न येतो. आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता अगदी जवळ आली असताना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो. हो, पण हे सुरुवात कोण करते आणि करतंय कोण? जसं तुम्ही म्हणालात की भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेचे कंत्राटदार किंवा शिवसेनेची कंत्राट, हा काय प्रकार आहे? साधारणतः ज्याला महापालिकेचं कामकाज माहिती आहे त्याला एवढं कळायला पाहिजे की महापालिकेचं प्रशासन हा एक महत्त्वाचा भाग असतो. महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त हे शिवसेना ठरवत नाही, सरकार. आणि मग जर म्हटलं तर मग मुख्यमंत्री ठरवतात. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की महापालिकेत समजा घोटाळा होत असेल तर त्या महापालिकेच्या होणाऱ्या घोटाळ्यात आयुक्तांसह सगळे शिवसेनेसोबत आहेत आणि मग हे आयुक्त तुम्ही नेमलेले आहेत?
हे सत्तांतर जेव्हा राज्यात घडलं त्यावेळेला ते घडल्यानंतर पोलीस आयुक्त बदलले गेले, महापालिका आयुक्त बदलले गेले. हे आयुक्त बदलले गेल्यानंतर त्यांच्या हाताशी जे काही इतर उपायुक्त वगैरे जे काही असतात ते सुद्धा सगळे बदलले गेले. ते बदलण्याचा अधिकार गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि ते यूडी डिपार्टमेंट म्हणून मुख्यमंत्री त्यांचंच आहे. तर मग त्या घोटाळ्याला मुख्यमंत्र्यांचा सुद्धा पाठिंबा आहे का? तर हे असं नसतं. हे प्रशासन जे काय असतं ते कामं एकदा ठरवल्यानंतर, एस्टिमेटेड कॉस्ट वगैरे ठरवल्यानंतर स्थायी समितीसमोर जेव्हा ते येतं तेव्हा स्थायी समितीत कॅबिनेटसारखं नाही, कॅबिनेट त्या सत्ताधारी पक्षाचीच असते. इकडे सर्व पक्षीय सदस्य त्याच्यात असतात. त्यांच्यासमोर ते चर्चेला आल्यानंतर तुम्ही येस किंवा नो करू शकता. नो केल्यानंतर सुद्धा आयुक्तांचा अधिकार आहे ते येस करण्याचा. आणि जर का कंत्राट द्यायचं झालं तर टेंडर उघडल्यानंतर जो कमीत कमी किमतीचा असतो, लोएस्ट, त्यालाच ते द्यावं लागतं. हे कायद्याने बंधनकारक आहे. हे कायद्याने बंधनकारक आहे. इकडे भले जरी तुम्हाला, मला, आदित्यला, आणखीन कोणाला एखाद्याला काम द्यायचं झालं आणि तो लोएस्ट नसेल तर आपण काम देऊ शकत नाही. पण सातत्यानं असे होणारे आरोप. बरं, एक मिनिट. आणि ही युती महापालिकेत गेली 20 वर्ष आहे. अगदी 2012 साली जेव्हा आम्ही महापालिका जिंकलो त्यावेळेला कोणाचीच नावं नव्हती नेते म्हणून. आम्ही फक्त जी कामं केली ती करून दाखवली म्हणून त्या 2 शब्दावरती निवडणूक जिंकलो होतो. काँग्रेसची दोन्ही काँग्रेसची युती असताना सुद्धा त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावर ना मोदींचं नाव होतं ना कोणाचं होतं ना कोणाचं. बरोबर. परंतु असे सातत्यानं होणारे आरोप कार्यकर्त्यांमध्ये, शाखा पातळीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा भाजपमधल्या कार्यकर्त्यांमध्ये काय मेसेज द्यायला असं वाटतं आपल्याला? हा विचार दोघांनी करणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत मला नाही वाटत शिवसेनेकडनं असे आरोप कोणते केले गेलेले आहेत. जसं खडसेंच्या बद्दलही म्हणाल किंवा इतर मंत्र्यांची जे काही कथित भ्रष्टाचारांची चर्चा झाली त्याच्यात कुठेही शिवसेना सहभागी नाही झाली. कुठेही शिवसेना सहभागी झालेली नाहीये. आणि महापालिका असो किंवा इतर कुठेही असो शिवसेनेकडनं असे आरोप केले गेलेले नाहीये. बरोबर. बरं, हे आरोप केले गेले हे इथपर्यंत ठीक आहे. आरोपातनं निघालं काय? नाले सफाईची चौकशी झाली, कोण दोषी निघालं? रस्ते कंत्राटदारांची चौकशी झाली, कोण गुन्हेगार निघालं? आहे शिवसेना त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे उगाच काहीतरी साफ म्हणून भुई किंवा नाला किंवा रस्ता धोपटण्यात काय अर्थ नाही. आपल्याला असं नाही का वाटत की मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक गोष्टींचा फैसला लागणार आहे, या सरकारच्या परफॉर्मन्सचा, शिवसेना भाजप युतीचा आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा? त्याहीपेक्षा मला असं वाटतं राजकारण तर हे सर्वदा घडत राहील, पण मुंबईचं मुंबई पण टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मुंबईबद्दल खरंच आस्था प्रेम कोणाला आहे हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे. मग ते केवळ 92-93ची दंगलच नाही, त्यावेळेला कुठे सिंह होते नव्हते मला माहीत नाही, का त्याच्यानंतर सिंह जन्माला आले असतील देव जाणे. पण 92-93 साली मुंबई कोणी वाचवली, त्याच्यानंतर आत्तासुद्धा मुंबईचं जे मुंबईपण आहे, मुंबईकरांना स्मार्ट सिटीचं मध्ये जे काही गाजर दाखवण्यात आलं होतं त्याच्याबद्दल आता अंतर्गतच टीका व्हायला लागलेली आहे. आम्हाला आमचा असा समज होता की मुंबईसारख्या आणखीन 100 स्मार्ट सिटी निर्माण होतील या देशामध्ये तर देशाचा विकास होईल. पण मुंबईचंच स्मार्टपण हे आपणच घडवलेलं आहे. अशा पद्धतीने मुंबईचे इतर जे काय सोर्सेस आहेत ते कट करून मुंबईला आपल्या दाराशी एक घेणेकरी म्हणून उभी करायची हे स्वप्न आम्ही मोडून काढलं. त्याच्यामुळे मुंबईचं मुंबई पण टिकवणं, मुंबईचं महत्त्व वाढवणं ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व आहे. आणि मुंबईच्या सेवा सुविधा, आता आम्ही जे म्हणतो आहोत की मुंबईकरांना जसं परदेशात गेल्यानंतर मोठे मोठे पार्क असतात, आता रेसकोर्सचं लीज संपून सुद्धा 4-5 वर्ष झालेली आहे, 3-4 वर्ष तर नक्की झालेली आहे. म्हणजे 99 वर्षाच्या तुमच्या आमच्या आधीच्या पिढ्या तर त्या लीजमध्येच गेल्या. आपल्या पिढीचं नशीब ते लीज संपले. का तो पार्क आहे तो लोकांसाठी खुला करायचा नाही? जसं परदेशात आपण बघतो नुसतं जाऊन कौतुक करतो, टीव्हीवर बघतो, अरे काय पार्क आहेत, काय झाडं आहेत, का माझ्या मुंबईत करायचं नाही? मुंबईला कोस्टल रोड, स्वतःच्या हातात सत्ता असूनही हे होत नाही, काय वाटतं अशा वेळी? नाही, साहजिकच आहे, ह्याचाही क्लेश होतोच. पण याहीबद्दल माझी मुख्यमंत्र्यांची जी काही चर्चा झाली, मला असं वाटतं लवकरात लवकर त्यातून सुद्धा मार्ग निघेल. कारण मी रेसकोर्सच्या विरोधात नाही आहे. रेसकोर्स ज्यांना रेस वगैरे करायचे असेल त्यांनी करावं, पण रेसकोर्स हे शहराचं कदाचित आकर्षण असेल, गरज नाही. ते वैशिष्ट्य असू शकत नाही. वैशिष्ट्य किंवा गरज नाही. जसं थीम पार्क किंवा एक ओपन गार्डन ही एक आवश्यकता आहे. सर्वसामान्य मुंबईकर तिकडे पायी सुद्धा चालू जाऊ शकतो असं ते ठिकाण आहे. आणि सुदैवाने आपल्या मुंबईत आहे. म्हणजे मुंबईच्या आसपास एसएल वर्ल्ड असेल, आणखीन काही असेल, पण सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या ते बाहेरचं आहे. त्याला बस, ट्रेन, रिक्षाने जावं लागतं. हे तो ट्रेनने जाऊ शकतो, टॅक्सी, बस, पायी जाऊ शकतो. असं एक ठिकाण भर मुंबईत आहे.
अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या मुंबईकरांसाठी गरजेच्या आहेत. आता आपण खुल्या मैदानांबद्दल ही चर्चा करतोय. आदित्य, काय महत्वाचं आहे? एखाद्या रस्त्यावरची ओपन जिम जास्त महत्वाची, त्याच्याकरता स्वतःचं राजकीय वजन खर्ची करणं जास्त महत्वाचं, की मुंबईत दुर्मिळ होत चाललेली आणि बिल्डरांनी बळकावत चाललेली मैदानं वाचवण्याकरता आपली राजकीय ताकद वापरणं? मी दोन्ही उत्तर देईन. आधीचा पण जो प्रश्न होता की पुढची राजकीय इक्वेशन्स काय असतील, एकच महत्त्वाचं आणि जे मी उद्धव साहेबांकडून शिकलेलो आहे की कुठच्याही निवडणुकीत किंवा ह्या येत्या BMCच्याही निवडणुकीत आम्ही खोटी वचनं देणार नाही. म्हणजे मुंबई ते वॉशिंग्टन उड्डाणपूल किंवा मुंबई ते लंडन उड्डाणपूल 100 दिवसात मुंबईला असं करू तसं करू, हे कुठेही शिवसेनेकडून होणार ही नाही. टीका कोणावर आहे हे कळतंय नाही प्रेक्षकांना? नाही, हे टीका नाही. आम्ही जे पक्ष म्हणून ज्याच्यात आमचं एक हे आहे की आम्ही जे कामं करतो ते करून दाखवणार आणि जे होऊ शकतं मुंबईत खरोखर, म्हणजे असं नाही सांगणार की 15 दिवसात कोस्टल रोड करून दाखवू वगैरे, असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे विचारलं की प्लेग्राऊंड असतील आणि हे ओपन जिम, आता ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही बघितल्यात त्याच्यात नक्की काय महत्त्वाचं, मी बोलेन दोन्ही महत्त्वाचं आहे. कारण माझं हे ठाम मत आहे की ओपन जिम असावं, प्लेग्राऊंड असावं, हे सगळीकडे मुंबईभरात असावं. कारण मुंबईकरांना फ्री जिमची सुविधा मिळाली पाहिजे. आज तुम्ही कुठेही जा, कुठच्याही क्लबमध्ये जा, MCAला जा किंवा कुठच्याही क्लबला जा, तुम्हाला किमती किती पडणार? तुम्हाला मेंबरशिप एकदम ओपन झाली तर मेंबरशिप मिळणार आहे. मेंबरशिप 20 लाखाच्या खालती नाही. जी खुली मैदानं होती तर तिथे क्लब कोणी काढले? आता हेच मी सांगतोय. नाही नाही नाही, आता मी तुम्हाला MCA पण सांगतो, काढलं ना. हेच सांगतोय. आता तो पत्र जे यायचं होतं ते एक डिनो मोरेला गेलं, A वॉर्डला गेलं, C वॉर्डला गेलं नाही. ह्याच्यात डिनो मोरेची काय चूक होती किंवा माझी काय चूक होती? आणि बरं, त्या पत्रात जे काही MCची परमिशन आहे ते एंटायर मरीन ड्राईव्ह प्रॉमेनाड आहे. हेरिटेज कमिटीची जी परमिशन आहे ती एंटायर मरीन ड्राईव्ह प्रॉमेनाड आहे. आता एंटायर मरीन ड्राईव्ह प्रॉमेनाड म्हणजे तुम्ही बाबुलनाथ ते नरिमन पॉईंट घ्यायला पाहिजे आणि ते आहेच. तर अजूनही मी सांगेन की त्याच्यात काही चूक नव्हती आणि जेव्हा काही संधी मिळेल मी पुन्हा लावेन. महाराष्ट्राचं राजकारण नाही नाही नाही, जे मला वाटतं हे खूप चीपपणा होता की काही लोकांना ते राजकारण करण्यासारखं ओपन जिम, 9 फुटाची ओपन जिम, ह्याच्यावर राजकारण होऊ शकतं. आणि त्यावेळी मी मुद्दामून गप्प होतो, कुठेही बोललो नाही ना, सोशल मीडियावर केलो. प्लेग्राऊंड बद्दल तुम्हाला सांगेन की हल्ली तुम्ही बघाल की गेल्या 5-7 वर्षात मागच्याही करून दाखवल्याचे जे आम्ही पुस्तकं काढलेली त्याच्यात होतं की आम्ही 44 साधारण 113 ग्राउंड्स नवीन निर्माण केले. त्याच्यात 44 थीम गार्डन होते. 5 एलिमेंट्स असतील, हे असेल, संयुक्त महाराष्ट्राचं एक थीम गार्डन आहे. तसंच ह्यावेळी मी स्टँडिंग कमिटीला एक रेकमेंडेशन केलेलं की तुम्ही ह्यावेळी गार्डन न करता मोकळी मैदानं करा आणि 150 मोकळी मैदानं मुंबईत होत आहेत, याचा मला आनंद आहे. आणि या 150 मोकळ्या मैदानांमध्ये सगळ्यांना खेळायचा वाव असेल. त्याच्यात मग क्रिकेट खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता, फुटबॉल खेळू शकता, जे काही तुम्हाला खेळायचं खेळू शकता, धावपळ करू शकता. तसंच पेट पार्क देखील आपण करतोय. एक बोरिवलीत झालंय आणि एक आता वडाळ्यात होत आहे. या 50 वर्षाच्या वाटचालीत शिवसेनेनं मराठी माणसाला त्याची अस्मिता जपण्याव्यतिरिक्त आणखीन काय दिलं असं वाटतं? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी म्हणेन त्याला स्वतःचं अस्तित्व. कारण सुरुवातीचा काळ जर का आपण पुन्हा आठवला तर त्यावेळेला बाळासाहेब आणि माझे काका श्रीकांतजी ह्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सुद्धा खूप काम केलं होतं. माझे आजोबा तेव्हा ते 5 जे शिलेदार होते त्यातले अग्रणी सेनापतीच होते. पण त्यावेळेला ते मावळा वगैरे या सगळ्या म्हणजे ही जी काही व्यंगचित्र आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला मावळा वगैरे ते दिसेल. तो लढा त्यांनी लढला. नंतर त्यांनी विचार केला की बराच संघर्ष झाला, आता मराठी माणसाच्या आयुष्यात कुठेतरी शांतता लाभते आहे, तर आपण त्याला एक चांगलं व्यंगचित्र साप्ताहिक देऊ. ते सुरू झाल्यानंतर मग हळूहळू लक्षात असं यायला लागला. तेव्हा तो मुद्दा जो तुम्ही प्रश्न विचारला होता तो होता की या उद्योगधंद्यामध्ये मराठी कुठे, मराठी कुठे. ज्या काही भरतीच्या याद्या यायच्या त्याच्यामध्ये सगळे एकाच जाती जमातीचे, म्हणजे जो कोण बॉस असेल तो त्याच्या गावावरनं माणसं आणून, दाक्षिणात्य असेल का कोणी असेल, तिथून मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या लढ्याला सुरुवात झाली. तोपर्यंत मराठी माणूस मुंबई मिळून सुद्धा म्हणजे तो लढला, सिंहासारखा वाघासारखा लढला, पण ह्या अन्यायासमोर थोडासा तो दबला गेला होता. तो पुन्हा त्याची ती एक जी अस्मिता होती ती चेतवण्याचं काम हे शिवसेनेने केलं. आणि शिवसेने त्याच्यामध्ये अस्मिता म्हणजे काय हा एक प्रश्न फार मोठा आहे. ह्याचं कारण काय, तिला जरा जरी इकडे तिकडे झालं तर त्या अस्मितेचं रूपांतर गर्वामध्ये होऊ शकतं. पण स्वत्व, आधी मी म्हणजे कोण हे पहिलं समजून घेऊन मी कोणावरती बॉसिंग नाही करणार. म्हणजे शिवसेना प्रमुखाने सांगायचं, एक तर मी कोणावरती अन्याय करणार नाही, पण कोणी माझ्यावर अन्याय केलं तर तो मी सहन करणार नाही. म्हणजे जसं तुम्ही आहात तसं मी आहे, आपण दोघं बरोबरीने वागूया. पण तुम्ही जर का माझ्यावरती बॉसिंग करणार असाल तर बाबा माफ करा, ते काही जमणार नाही. पण त्याच वेळेला आपण कष्टही केले पाहिजेत
आपण कामही केलं पाहिजे आणि ते करण्याची संधी जर मिळत नसेल तर त्याला अन्याय म्हणायला पाहिजे आणि तो अन्याय मात्र शिवसेनेने दूर केला. स्थानिय लोकाधिकार समिती आदित्य ही एकेकाळी शिवसेनेची खूण होती, किंबहुना सर्वात जास्त आकर्षण या स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या नोकऱ्यांकडे असायचं. आज या स्थानिय लोकाधिकार समितीचं जे महत्त्व अनेक वर्षांपूर्वी होतं ते आता आम्हाला दिसत नाही, किंवा त्याची ओळखही कुठे शिवसेनेच्या पहिल्या 5-10 ह्याच्यात दिसत नाही. काय करणार आहे बाबा? खरं तर स्थानिय तो प्रश्न लोकाधिकार आजही समिती- तेवढाच आहे? हो, पण आज देखील ती तेवढीच महत्वाची आहे. कधी कधी हे पुढे येत नाही किंवा ते स्वतःहून राजकीय पक्ष नसल्यामुळे आणि ते आमची एक अंगीकृत संघटना असल्यामुळे मागे राहतात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आज देखील UPSC वगैरे जे एक्झाम्स असतात त्याचं ट्रेनिंग ते करतात. बँकिंगच्या परीक्षा असतील, रेल्वेच्या परीक्षा असतील, आता मी नीटचे कोर्सेस चालू केले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कुठेही मराठी माणूस किंवा आपले जे लोक आहेत ते मागे पडू नये म्हणून शिवसेना भवनात क्लासेस चालतात. आज वेगळीकडे कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, नाशिक हे सगळीकडे क्लासेस चालतात आणि स्थानिय लोकाधिकार समिती याच्यात पुढे असतेच. परत तुम्ही बघाल की सगळीकडे जे काही स्पोर्ट्सचे टुर्नामेंट असतील, मग फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, हे मागून जरी काम करत असली तरी पूर्ण जी एक संघटना असते त्याचं कणा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समिती आणि ते तसं काम करत आलेले. निवडणुकीत देखील ते तसं काम करतात. ती खूप महत्त्वाची आहे, अजूनही आहे. अर्थात ते किती पुढे येतात, कॅमेरासमोर येतात वगैरे हे वेगळी गोष्ट आहे, पण महत्त्व तेवढंच राहिलेलं आहे. शिवसेनेच्या या सगळ्या प्रवासामध्ये उद्धवजी शिवसेना सोडून काही जण गेले, त्यातल्या काय दोघातिघांची अवस्था आता अत्यंत केविलवाणी आहे. काय सांगाल त्याबद्दल? एक पहिलं मी थोडंसं स्थानिय लोकाधिकारबद्दल बोलेन. स्थानिय लोकाधिकार आज सुद्धा तेवढाच महत्त्वाचा एक घटक आहे. काय होतं काही वेळेला उदयजी, की जेव्हा आपण सुरुवात करतो त्यावेळेला एक संघर्ष करावा लागतो आणि त्याचा आवाज खूप मोठा होतो. आता स्थानिय लोकाधिकार समिती स्थिरावलेली आहे. म्हणजे सुरुवातीला न्याय हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढताना ती जी काय आंदोलनं करावी लागली तशी आंदोलनाची आता आवश्यकता लागत नाही. एवढी ताकद स्थानिय लोकाधिकारची आज निर्माण झालेली आहे आणि मग कारण नसताना शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नसते. आज काही वेळेला नुसतं बोलण्यातनं सुद्धा न्याय मिळतो, प्रत्येक वेळेला आवाज काढावाच लागतो अशातला भाग नाही. तर ती जे असतं की एक सुरुवातीचा काळ जेव्हा एक अस्तित्व निर्माण होत होतं, लढला जात होता, तेव्हा ते सगळं दृश्य स्वरूपात दिसत होतं. पण आज त्या लढ्याची ताकदच आपली एवढी निर्माण झालेली आहे की आवश्यकता लागत नाही आहे. शिवसेनेतनं काही लोक निघून गेले, त्यांची हालत काय झाली याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. याचं कारण सांगतो की शिवसेना प्रमुखांनी वेळोवेळी आम्हाला जे सांगितलं, अगदी भर सभेत सुद्धा सांगितलेलं, की जे आपल्या कर्माने मरणार आहेत त्यांना धर्माने मारू नका. प्रत्येकजण आपापल्या कर्माची फळं जी काय असतील ती भोगेल. तुम्ही तुमच्या जो काय धर्म आहे त्यांना तो मारण्यामध्ये वेळ घालू नका. तुम्ही तुमचं काम करत राहा, आम्ही आमचं काम करत राहतो. एक अशी कुठली गोष्ट आदित्य की जी शिवसेनेसाठी तुम्हाला बदलाविषयी वाटते, की आता हे शिवसेनेत आहे ते मला बदलायचं आहे? मला वाटत नाही तसं काही आहे, कारण वेळोवेळी तुम्ही बघितलं असेल, मग प्रत्येक दशकात जो काही त्यावेळीचा आवाज आहे तो शिवसेनेने उठवलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे काही काही पक्ष इररिलेव्हंट होऊन जातात एक हे घेऊन. तसं शिवसेनेबरोबर झालं नाही आणि ते 50 वर्ष झालं नाही. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही पॉलिटिकल सायन्स बघितलं तर बाहेरच्या देशातही एक वेगळं वातावरण होतं 90s मध्ये आणि आत्ता मागच्या दशकातही न्यू लेबर आणि न्यू टॉरीज. करेक्ट. म्हणजे त्यांनी काय केलं नक्की, टोनी ब्लेअर असतील किंवा डेव्हिड कॅमेरॉन असेल, कधी कधी असं होतं की त्यांनी त्यांची आयडिओलॉजी जी आहे ती बदलली का, लेबर पार्टीचं पूर्ण रूप बदललं का, तर ते नाही. पण ते रूप आत्ताच्या दशकात कसं असायला पाहिजे किंवा रेलेव्हंट कसं आहे ते बोलले आणि तसं तसं त्यांनी काम केलं. मग सत्तेतून असेल, विरोधी पक्षातून असेल, तसंच डेव्हिड कॅमेरॉननी केलं. आणि मला वाटतं प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक दशकात बघाल शिवसेनेनी तसंच केलं. कधी मराठी माणूस असेल किंवा भूमिपुत्र असतील ते सोडलेलं नाही, हिंदुत्व सोडलेलं नाही. पण भूमिपुत्र हे बाहेरच्या राज्यांमध्ये पण आता आवाज उठवायला लागलेत. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये बघा, काश्मीरमध्ये बघा, मध्य प्रदेशमध्ये बघा, आसाममध्ये आहे. नाही पण शिवसेना म्हणून तुम्ही बघाल तर बिहारमध्ये आता निवडणुका ज्या लढलो साधारण 2,70,000 मतं मिळाली आहेत तिथे एका महिन्याच्या कॅम्पेनिंगमध्ये. UP-मध्ये काही काही ठिकाणी आमचे नगरसेवक आहेत, पंचायत आहेत, काश्मीरमध्येही काही नगरसेवक आहेत, राजस्थानमध्ये काही पंचायती आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिकडचे भूमिपुत्रांचे आवाज तिकडचे आवाज आहेत. तर जसं मी सांगितलं ना की त्या दशकातला रेलेव्हंट राहणे. पुढच्या दशकाचा रिलेव्हन्स हा प्रादेशिक पक्ष ते राष्ट्रीय पक्ष असा असू शकतो. नक्कीच मला आवडेल तसं करण्यासाठी आणि त्या दिशेने आम्ही काम करतोय. राम मंदिराच्या प्रश्नाची काही डेडलाईन देणार की नाही, का पुढच्या निवडणुकीत पुन्हा त्याचंच आश्वासन देणार? किती आश्वासनं घ्यायची आम्ही?
काही गोष्टी आता मी परवा बोलेन. पण एक गोष्ट नक्की, मगाशी बोलता बोलता जे आदित्य बोलला की खोटं बोलून निवडणूक लढवायची नाही, त्यावेळेला जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, काय झालं, बाबरी पाडली, जे काय घडलं ते घडलं, आणि नंतर सुद्धा जे काय जबाबदारी झटकण्याचं जे झालं, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलं होतं की उद्धव, जी लोक तिथे गेली ती सारी लोक होती. करेक्ट. त्या लोकांना माहिती नव्हतं तिकडे राम मंदिर होतं आणि त्याच्यावरती बाबरी बांधली गेली. कोणाला माहिती पण नव्हतं तसं. हे त्यांना सांगितलं कोणी, त्याने डिवचलं कोणी, आणि तुम्ही त्यांना डिवचल्यानंतर ते एका पिसाटासारखे गेले असतील आणि त्यांनी त्यांचं काम केलं असेल, तर अशा वेळेला नेत्याचं काम ती जबाबदारी झटकणं नाही, तर ती जबाबदारी स्वीकारणं हे आहे. ही जबाबदारी कशी झटकतात म्हणे, आम्हाला कुठे माहिती होतं तिकडे राम मंदिर होतं आणि त्याच्यावरती बाबरी बांधली गेलेली आहे, हे आमच्या लक्षात कोणी आणून दिलं. आज तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे, असं असूनही उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिर उभारलं जाऊ शकत नाही, किंवा हा प्रश्न चिघळत ठेवण्यातच तुम्हाला अधिक स्वारस्य आहे? आम्हाला म्हणजे नेमकं कोणाला? मी तोच तर तुम्हाला प्रश्न विचारतो. बरोबर आहे ना. आपण डेडलाईन कधी येणार? डेडलाईन हे शेवटी ज्यांच्या हातामध्ये पूर्ण अधिकार आहे. आज खरं म्हटलं तर दिल्लीच्या सत्तेत आम्ही असलो काय नसलो काय, काही फरक पडत नाही, कारण त्यांचं एका हाती सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. लोकसभेमध्ये त्यांच्या सरकारला कोणी धक्काच लावू शकत नाही. ह्याच्याहून जास्त चांगली परिस्थिती उद्या निर्माण होईल न होईल, पण आज जी काय झालेली आहे त्याचा उपयोग तुम्ही जी काय हिंदूंना आणि देशाला वचन दिली त्याच्यासाठी करायला पाहिजे. आणि हे जर का मी बोललो तर तुम्ही शिवसेनेवरती टीका केली म्हणून दाखवणार का? हा जो मुद्दा आहे ना, किंवा पहिल्या सरकारचा अनुभव आणि आत्ताचा, जर माझं सरकार असेल तर माझ्या सरकारचा अनुभव वेगळा पाहिजे. ज्या विश्वासाने सरकारला लोकांनी मतं दिलेली आहेत, तो विश्वास तुम्ही सार्थ ठरवला पाहिजे. शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांसाठी, पुढच्या 5 वर्षामध्ये आदित्य, शिवसेनेत नेमकं काय घडावं असं वाटतं? मला वाटतं राजकारण हे प्रत्येक दिवसाचं असतं, कारण खूप लोक असे सांगतात की मी लंबी रेस का घोडा हू वगैरे, असं काय काय चालू असतं, आणि मग सत्तेचं उलटापालट चालू असतं, रोज पक्ष येतात जातात. मला वाटतं राजकारण हे प्रत्येक दिवसाचं असतं. जे तुम्ही कामं करता रोज ते खूप महत्त्वाची असतात. उठून जी काही कामं करायची आहेत आणि झोपताना जी काही कामं केली ह्याचा एक अकाउंट ठेवणं गरजेचं आहे. गोल काय आहे? मुंबई सेल्फ गोल नाही महानगरपालिका मारायचा बस. सेल्फ गोल नाही, पण गोल म्हणजे तुम्ही जसं मी सांगितलं की 100% राजकारण करून 100% समाजकारण करणं हे खूप महत्त्वाचं, आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचं ऐकून घेणं आणि ती कामं करणं हे खूप महत्त्वाचं. आदित्य, मला तुझ्या पिढीची ही जी स्पष्टता आहे ना ती अत्यंत आवडते, की उगीच आम्ही अशी 1-2 दशकं वाया घालवत नाही. आम्ही त्याकरता स्पष्टपणे सांगतो, हो, समाजकारणासाठी, समाजात हे करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे, आणि वेळ पडली तर त्याकरता आम्ही कुठलेही, कारण मी आता जी काही कामं होत आहेत म्हणजे 95 ते 99 बघितलेला आहे काळ, पण अर्थात तेव्हा 5 वर्ष ते 9 वर्ष करेक्ट तेव्हा होतं. पण आता जे मी बघतोय जवळून की जसे आमचे आमदार, खासदार, मंत्री कामं करतायत, जसं पक्ष काम करतोय, त्याला वेगळा वेग मिळतो. कारण आम्ही 2012 मध्ये पहिला जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा युवासेना म्हणून जवाहर मोखाड्यामध्ये साधारण 75 गावांना पाणी दिलं टँकरमधून. 2013 मध्ये तसं काम केलं. 2014 मराठवाड्यात काम सुरू केलं, पण तेव्हा धड सत्तेत होतो नव्हतो हे कोणालाच माहित नव्हतं, कारण लोकसभेची सत्ता आलेली, विधानसभेची आली नव्हती. आता सत्ता म्हणून जेवढं काम करू शकतो, मला वाटतं ते एक स्पष्ट एक हे आहे की कामं करण्याचा वेग वेगळा आहे. पुढच्या 5 वर्षात शिवसेनेचं काय लक्ष आहे? जी हातात घेतलेली कामं आहेत, मग ते बघा, हे नुसतं 5 वर्षात काय करणार, 1, 2, 3, 4 अशा गोष्टी नाही होऊ शकत. काही गोष्टी अचानक समोर येतात, त्याला तिथल्या तिथे उत्तर द्यावं लागतं. परंतु अगदी मुंबईपासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिवसेना ही आजसुद्धा आहे, यापूर्वी होती. फक्त फरक एवढाच होता की हिंदुत्व आणि हिंदू मतांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून त्या लोकांना आम्ही निवडणूक लढवायला देत नव्हतो. आणि मग त्यातली काही लोक बरीचशी त्या विचाराच्या पक्षांमध्ये गेली. प्रश्न असा येतो की जर का युती नसेल, आणि जर युती असेल आणि ती युती फक्त व्यवहारापुरती असेल, तर मग आपण आपल्या कार्यकर्त्यांच्या पायात बेड्या का घालायच्या? आणि म्हणून मी आता असं ठरवतोय की इतर राज्यांमध्ये सुद्धा, म्हणतो बिहारमध्ये आम्ही 1 महिन्यात लढलो, इतर राज्यात सुद्धा जर चांगली लोक आमच्याकडे आहेत आणि त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना सगळ्यांना मी लढवायला परवानगी देतोय. आणि शेवटी मूळ जो गाभा आहे हिंदुत्व, या गाभ्यासाठी अधिक प्रखरतेने काम करण्याची आवश्यकता असेल. हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व, तर मला आता त्यांना थांबवता येणार नाही, कारण ते नुकसान हे हिंदुत्वाचं नुकसान ठरेल. अगदी
हिंदुत्वाचं नुकसान ठरेल. ह्याचा अर्थ असा नाही की सगळेजण साधू संन्यासी आणि हातामध्ये कमंडलू आणि जपमाळा घेऊन फिरतील. नाही, काम हे झालंच पाहिजे, पण विचाराचा गाभा, प्रत्येक पक्षाला एक चेहरा असतो की बाबा तुमचा पक्ष कसा, जसं माणसं आपण चेहऱ्याने ओळखतो तसं पक्ष हा चेहऱ्याने ओळखला जातो. तसा आमचा पक्ष हा राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व आणि अर्थातच विकास. यापुढे एक प्रादेशिक अस्मिता असलेला शिवसेना हा पक्ष यापुढे राष्ट्रीय महत्वाकांक्षा असलेला पक्ष म्हणून समोर येणार. नक्की येईल. त्याचबरोबरीने जे काम शिवसेना महाराष्ट्रामध्ये करते, भूमिपुत्रांच्या न्याय हक्काची लढाई, ही ती त्या त्या प्रांतातल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी करेल. आणि मला वाटतं शिवसेना एकच पक्ष आहे, जर तुम्ही नॅशनल स्टेजवर बघितलं तर प्रादेशिक असून देखील काश्मीरमध्ये आवाज उठवतो, काश्मीरी पंडितांचा आवाज उठवलेला आहे. जिथे जिथे तुम्ही बघाल काही असलं तरी शिवसेनेचा आवाज एक तिथे ऐकू गेलेला आहे. आणि मला वाटत नाही राष्ट्रीय पक्ष जिकडे गप्प बसले तिकडे आमच्या प्रादेशिक पक्षांनी काम केलेलं आहे. प्रेक्षको, मराठी माणसाच्या एका संघटनेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याकरता आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. हिंदुत्वाचा धागा आजपर्यंत तरी त्यांनी अतूट ठेवला आणि तेच शिवबंधन प्रत्येक शिवसैनिकाच्या हातावर आपल्याला अखंडपणे दिसतं. या प्रवासात अनेक वादळे आली, अनेक वाद निर्माण झाले, सहयोगी पक्षांवर वार करायचे देखील प्रसंग आले. जे जे झालं ते या कुटुंबाने लख्खपणे समोर दाखवलं. अगदी जवळचे कुटुंबातल्या व्यक्ती देखील सोडून गेल्या, पक्षातले अनेक सहकारी सोडून गेले. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं नेमकं काय, शिवसेना संपणार का, अशा प्रकारचे अनेक प्रवास झाले. परंतु यावर मात करत 5 दशकांचा प्रवास एक कुटुंब, एक ध्यास, एक विचार घेऊन आज पूर्ण करते. निश्चितच महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा होता की ज्याच्यावर काल, आज आणि उद्या ही चर्चा अपेक्षित होती. ती चर्चा मन मोकळे आणि बहुधा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्रितपणे येऊन केली. इतका प्रदीर्घ वेळ झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिला, त्याबद्दल झी 24 तासच्या प्रेक्षकांतर्फे आपल्या दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, झी 24 तास रहा